मग ह्याचं काय सोल्युशन आहे? काय करतं? कारण आता इलेक्शन आहे, आपण हा पॉडकास्ट पण त्याच्यासाठीच करतो की लोकांना ह्याच्यातून कुठेतरी बाहेर काढायचा कसा प्रयत्न करू शकतो. तुमची तळमळ मला जाणवते. पॉडकास्ट तुम्ही करताय, इतक्या तळमळीनं हा विषय तुम्ही मांडताय, त्याच्यावर चर्चा घडवून आणताय. मला हे खूप तुमचं कौतुक करावं जेवढं कमी आहे. पण मी तुम्हाला खरं सांगू, म्हणजे माझ्या 32 वर्षातल्या ह्या निरीक्षणाचा जो गोषवार आहे तो तुम्हाला मी सांगतो, ह्याच्यात काहीही होणार नाही. जोपर्यंत आदित्यनाथ योगीसारखा अधिकारी इथं महाराष्ट्रामध्ये येत नाही, मला कुणाविषयी आकस नाही, मी मोकळेपणानं बोलतो आहे. अशा गुन्हेगारी विश्वामध्ये, या गुन्हेगारी विश्वाविरुद्ध लढण्यासाठी अशा अपराध करणाऱ्या लोकांच्या विरोधात त्यांना जर नामोहरम करायचं असेल तर आदित्यनाथ योगी सारखे पुरुष या महाराष्ट्रामध्ये उभे राहिले पाहिजेत.